आई हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा शब्द. हिंदी चित्रपटांमध्ये तर माचे महत्व वेगळेच. खलनायकांना धुळीस मिळवणाऱ्या नायकांची आई म्हणजे तिचे चित्रपटातील वेगळेच स्थान. बॉलिवूडमधल्या अनेक नायकांची आई म्हणजे अर्थातच रीमा लागू. रीमाजी आपला जन्म झाला तो विद्येच्या माहेरघरी पुण्यात. अभिनयाचे बाळकडू आपल्याला आपल्या मातोश्रींकडूनच प्राप्त झाले. शाळेतूनच अभिनयाची सुरुवात केल्यानंतर आपण मराठी व हिंदी चित्रपट, मालिका व नाटके याद्वारे अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. पुरुष, आसू आणि हसू, गोड गुलाबी, सासू माझी ढासू यांसारखी नाटके, कलयुग, आक्रोश, ये दिल्लगी, रिहाई हे सुरुवातीचे आपले चित्रपट खूपच गाजले. पण त्यानंतर आपणास अनेक चित्रपटात आईच्या भूमिका देण्यात आल्या व त्यातील अनेक लक्षवेधी ठरल्या आणि आपण बॉलिवूडची फेवरेट मा झाला. कयामत से कयामत तक मधील आईच्या भूमिकेनंतर राजश्री प्रोडक्शन्सचे मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैं प्रेम की दीवानी हूँ हे चारही चित्रपट, त्याचप्रमाणे रंगीला, जुडवा, येस बॉस, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है, वास्तव, कल हो ना हो यांसारख्या चित्रपटातल्या आपल्या भूमिका विशेष स्मरणीय ठरल्या. हिंदी सोबत मराठीतही बिनधास्त, आई शपथ, शुभमंगल सावधान यांसारखे चित्रपट खूपच गाजले. टेलिव्हिजन मालिकांद्वारे आपण रसिकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले. महानगर, श्रीमान श्रीमती, तू मेमे यांसारख्या मालिका विशेष उल्लेख करण्याजोग्या. तू मेमे मधली खाष्ट पण तितकीच प्रेमळ सासू आणि श्रीमान श्रीमती मधील मध्यमवर्गीय गृहिणी कोकीजी आजही लक्षात राहतात. रीमाजी आपण आजवर नानाविध माध्यमांतून आपली अभिनय कला प्रेक्षकांसमोर सादर केली आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी ती उचलून धरली. आजही चित्रपटातील आई म्हटलं की एकच नाव डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे रीमा लागू. आपल्या अभिनयाचा वारसा आपल्या मुलीने म्हणजेच मृण्मयीने पुढे चालवला आहे. तिच्या व आपल्या अभिनय कारकिर्दीला अनेकानेक शुभेच्छा. आपल्या या आजवरच्या अभिनय संपन्न प्रवासाला राजश्री मराठीचा सलाम.